आणि पुढे शवण्णक सूत महाराजांना विचारतात, हे शिवलिंग स्थापन कसं करायचं आणि त्याची पूजा आम्ही कशी करायची? सूतजी म्हणले की जी मोठी जी पिंड आहे, पिंड कळती ना, लिंग ज्याला म्हणतो आपण पिंड, तुम्ही पिंडच म्हणता ना, जी पिंड आहे ही मोठी पिंड जी असती ती आचल असती. जिथं मोठी पिंड स्थापन करायची पुन्हा त्या पिंडीला हलवायचं नाही, त्याला आचल म्हणतात. आता आपल्या मंदिरामध्ये पिंड स्थापन केली, ती कोणती पिंड आहे? आचल. तिला आता हलवायचं आणि जो हलवण्याचा प्रयत्न करून त्याचा कपडे फाड केले येत आहे फिरव, असं काम. तिथं नादी नाही लागायचं. आणि जी छोटी पिंड आहे तिला चल असं म्हणतात, ती आपल्या घरामध्ये आपण वापरतो. आपल्या घरातल्या ज्या देवी देवता आहेत या चल आहेत आणि मंदिरातल्या ज्या देवी देवता आहेत त्या अचल आहेत. म्हणून शिवाचं हे एक चल स्वरूप आणि अचल स्वरूपीत आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या सुंदर लिंग आपण स्थापन करायचं म्हटलं तर त्याची साईज किती असायला पाहिजे पिंडीची? तर ती साईज सांगितली 12 अंगुल. अंगुल कळतंय ना? अंगुल म्हणजे बोट. 12 म्हणजे कसं? हे किती झाले? हा, इतकंच करायचं, 12 अंगुल. याच्यापेक्षा थोडंफार इकडे तिकडे झालं तर चालतं, पण लय मोठं करत बसायचं ना. बरं, लय लय माझी भक्ती मग मोठी पिंड करते. हा, मोठी केली की मग तिला परत हलवायचं नाही, ही चल आहे. आणि मग तिची पूजा कशी करायची? तर सुंदर फुलानं ती सजवायची. तिला तुम्हाला काही अलंकार घालता आले तर घालायचे. आता काल आम्ही ठाकूरजीची मूर्ती दिली आमच्या दीदीकडं, तिने त्या आमचे कपडे काढून टाकले ना, तर ते त्यांचे कपडे त्यांना घातले. दिसायला कसं दिसायला लागलंय? बोला बोला, सुंदर दिसायला लागलंय ना. हे सुंदर दिसलं की आपलं जीवन 100% सुंदर झालंच म्हणायचं. तुम्ही त्याच्यावर जेवढं प्रेम करता येईल तुम्हाला तेवढं तुम्ही त्याच्यावर प्रेम करा. ते पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये त्याची तयार होत असते आणि आपल्या संसारामध्ये ती पॉझिटिव्ह एनर्जीच आपलं सगळं काम करत असते. तुम्हाला मी परवा बोललो वाटतं, घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येण्याकरता घरातली लक्ष्मी पॉझिटिव्ह असावी लागते. लक्ष्मी म्हणजे पैसा नाही बरं, लक्ष्मी म्हणजे घरातली स्त्री. ती पॉझिटिव्ह कशी असायला पाहिजे? तिला सतत घर स्वच्छ ठेवण्याचा नाद असावा. काही काही घरात गेलं की असं बसू वाटत नाही बाबा, असं वाटतं इथून कधी उठावं, काय तो वास, हे प्रभू जगन्नाथम प्रेमानंदे, ये क्या हो गया, असं वाटतं आपल्याला त्या घरात गेल्यावर. उगच उगच त्या घरात गेलो वाटतं. आणि काही घरामध्ये तुम्ही जा, एका मिनिटात लगेच तुमचं मन प्रसन्न होतं, प्रसन्न वाटतं. वा, नंबर 1 घर आहे. हे त्या घरातल्या लक्ष्मीचा हा प्रभाव आहे. तुम्ही जेवढं तुमचं घर स्वच्छ ठेवाल तेवढं तुमच्या घरामध्ये मंगल वातावरण राहील. तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला मंगल वातावरण ठेवायचे का, एक उपाय सांगतो ऐका. दररोज सकाळी तर तुम्ही पूजा करताय ना, करताय. सकाळी सुद्धा घरामध्ये अगरबत्ती आणि धूप लावायचा. आणि झालं शक्य तर तो कापूर, कोणता? भीमसेन कापूर जाळायचा. 100% तुमच्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी आल्याशिवाय राहणार नाही. आणि जमलंच तर गुगळ, गुगळ कळतंय ना? गुगळ, भीमसेन कापूर, धूप आणि अगरबत्ती या 4 वस्तू जर घरामध्ये तेवत ठेवल्या ना,
100% तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आल्याशिवाय राहत नाही. येणार म्हणजे येणार. आणि अजून एक पुरुषांकरता सांगतो, एवढं करा, नाही फरक पडला तर मला सांगा. काय करायचं? घराच्या मुख्य दरवाजावर, आपल्या जे घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजाच्या आतून बजरंग बलीचा फोटो लावायचा. पंचमुखी बजरंग बलीचा. मी करतो, तुम्ही करून बघा. जमलं तर जमलं. आता आमचे राम महाराजांनी सुद्धा ते केलं, त्यांना त्याचा परिणाम त्यांना जाणवला. पंचमुखी बजरंग बली घरावर लावायचा. तुम्ही सुद्धा करून बघा ते. आणि तिथं दिवा ठेवण्याकरता जागा करायची आणि त्याला दररोज संध्याकाळी 6 वाजता दिवा लावायचा. सकाळी स्नान झाल्यावर दिवा लावायचा, उदबत्ती लावायची आणि तुम्ही बाहेर जाताना फक्त त्याचं दर्शन करून जायचं. तुमचं काम जर नाही झालं तर पुन्हा मला फोन करायचा. मारुती राय सुद्धा कुणाचे अवतार आहेत? बोला बोला बोला. शिवाचा अवतार आहे. हे शिवजीचा अवतार आहे. हे जर केलं तर 100% आनंद आल्याशिवाय राहतच नाही. सुख तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. ही एनर्जी, ही पॉझिटिव्ह एनर्जी आहे. म्हणून इथं सूतजी महाराज म्हणतायत, या लिंगाची 12 अंगुल ती लिंग असावं. सुंदर त्याचं रत्नजडित अशा रत्नांना त्याला सजवायचं. पूर्व किंवा पश्चिमेकडे त्याचं मुख असावं. शिवाचं मुख कुणीकडे असावं? एक तर पूर्व. आता इथली पूर्व दिशा कुठे हो? पूर्व इकडे का? पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. शिवाचं मुख कुणीकडे असावं? एक तर पूर्वेकडं नाहीतर पश्चिमेकडं. उत्तरेकडं आणि दक्षिणेकडं करायचं घरामध्ये सुद्धा बरं. आणि मग त्याची जर आपण पूजा केली तर ती आपल्याला फलदायी अशा प्रकारची ठरत असते. मग नमस्कार करायचा, त्या पिंडीवर दक्षिणा ठेवायची आणि तुमच्या घरी जे आलेले जे तुम्ही अतिथी आहेत किंवा अजून जर तुमची इच्छा असेल अजून कुणाला बोलवायचं तर त्यांना प्रसाद